नमस्कार. अनिता सागरी कोली किचनमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत हलिमाचे लाडू. हे लाडू खूप छान, गुणकारी आणि भरपूर असे ड्रायफ्रुट्स घातलेले हे लाडू. एक जरी खाल्लात ना तुम्ही सकाळी तर खूप हा एनर्जी देणारा असा हा लाडू आहे. इथे आपण 1 वाटी हलीम घेतलेला आहे. ते स्वच्छ धुवून असं पाण्यामध्ये भिजत घाला. इथे आपण बदाम, काजू आणि ह्या 2 प्रकारच्या बिया घेतलेल्या आहेत. पिस्ता सुद्धा घेतलेला आहे. हे आपण सगळे बारीक कापून घेऊया आणि ते 2 चमचे तुपामध्ये छान असे परतून घेऊया. मस्त असं खमंग भाजले गेले पाहिजे. इथे आपण 2 मोठे चमचे डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे. हे लाडू ओल्या नारळाच्या सोयामध्ये पण बनवतात, पण आपल्याला हे 7 ते 8 दिवस टिकवायचे म्हणून ते आपण डेसिकेटेड कोकोनट घातलेला आहे. छान असं बघा, त्यात हलीम आपले ड्रायफ्रूट भाजून झालेले आहेत. त्यामध्ये आता हलीम घालून घेतलेलं आहे. ते सुद्धा ह्या ड्रायफ्रूटमध्ये चांगले एकजीव करून घ्या. हलीम काय होतं, चिकट आहे, त्याच्यामुळे तो घट्ट होऊन जातं. तो आता गॅसवरती हळूहळू गरम होईल तसं तसं ते ड्रायफ्रूटच्या ह्याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल. छान बघा, असं मिक्स झालेलं आहे. आता इथे आपण गरम केलेला गुळाचा पाक घालूया. त्या पाकामध्ये पण आता आपला हा हलीम चांगला शिजला जाईल आणि असा एक जीव करून एकत्र मिक्स करा. थोडंसं साईडला गोळा होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे. माझ्या रेसिपी तुम्ही कुठून बघता, तुम्हाला कशा वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा. आणि जाता जाता एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोचल्या जातील. हे बघा, असा गोळा तयार झालेला आहे आपला. आता इथे मी 2 चमचे अजून तूप घातलेलं आहे, ते दाखवायचं राहून गेलं. नॉर्मल गार झालं की आपण छान असे मस्त हे लाडू वळून घेऊया. पटकन आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे, पण खूप गुणकारी आणि पौष्टिक आणि खूप असा हा शरीराला पोषक असा हलिमाचा लाडू आहे. हा तुम्ही नक्की करून बघा. इझिली आणि पटकन होतात हे लाडू. डिलिव्हरी झाली का त्या महिलेला पण असे लाडू आपण बनवून देऊया. लहान मुलं पण आवडीने खातात. हाडे मजबूत होतात, केस गळती थांबते. खूप प्रोटीन, कॅल्शियम या लाडवांमध्ये आहे. खूप छान असं. इथे मी 2 चमचे तूप घालून वेलची पूड पण टाकलेली होती, ती दाखवायची राहून गेली. छान आणि मस्त असे हे लाडू आहेत. नक्की रेसिपी करून बघा आणि रोज हा लाडू एक तरी खा. दिवसभरात तुम्हाला खूप सारी एनर्जी मिळेल ह्या लाडवाने. मस्त आणि छान असे हे चवीला लाडू लागतात. नक्की नक्की करून बघा. बघा किती मस्त असं आणि छान असं फुगलेलं आहे. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. पुढच्या रेसिपीला लवकरच भेटू. बाय बाय.